नमस्कार सगळ्यांना. आज आहे आषाढी एकादशी. माझा उपवास आहे आणि सगळ्यांचे उपवास असतील. सो मी आज सगळ्यांची फेवरेट उपवासाची रेसिपी बनवणार आहे, साबुदाणे वडे. सो त्याच्यासाठी मी घेतले आहे साबुदाणे. हे 4 ते 5 तास पाण्यामध्ये सोक करून घ्यायचे आणि हे असे ड्राय करून घ्यायचे. आणि घेणार आहे शेंगदाणे हे भाजून घ्यायचे. आणि बटाटे मी उकडून घेतले आहेत. 5 ते 6 आपण घेऊ शकतो. सो मी इथे 6 घेतले आहेत टोटल. आणि मिरची घ्यायची आहेत. मिरची मी 5 घेतले आहे. ही मिरची आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि मीठ घेतलं आहे. सो एवढं आपण हे वापरणार आहे साबुदाणे वडे बनवण्यासाठी. तर चला स्टार्ट करूया बनवायला. आपले शेंगदाणे हे भाजून झाले आहेत आणि मी हे पाव किलो शेंगदाणे घेतले होते अर्धा किलो साबुदाण्यासाठी. मी आता मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेणार आहे. सो मी आता हे घेतलं आहे. चला आपण करून घेऊया बारीक. शेंगदाणे आणि मिरचीचं मिश्रण बारीक करून घेतलं आहे आपण. हे तुम्ही पाहू शकता. आता मी शेंगदाणे आणि मिरचीचं मिश्रण हे साबुदाण्यामध्ये ॲड केलं आहे. सो हे प्रॉपर मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी आता बॉईल केलेले बटाटा ॲड करणार आहे. उकडलेले बटाटे मी असे बारीक करून ॲड करते. हे प्रॉपर मिक्स करायचं. साबुदाणे वडे बनवायला हे असं गोल हलक्या हाताने घ्यायचं. पहिले गोळा करून घ्यायचा आणि नंतर मग असं हातावर फ्लॅट हातावर थापून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे किती प्रॉपर झालं आहे. आणि हे असं आपलं रेडी आहे तळण्यासाठी. चला मग आता मी बनवून घेते अजून. आता आपण हे साबुदाणे वडे इक्वल साईजमध्ये गोल करून घेतले आहे तळण्यासाठी तयार. सो चला आपण आता हे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलं आहे. सो ह्या ऑइलमध्ये आपण साबुदाणे वडे फ्राय करून घेऊया. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. आता आपण एक एक करून तेलामध्ये साबुदाणे वडे तळून घेऊया. सो तुम्ही आता पाहू शकता, आधी आपण जेव्हा तेलामध्ये ॲड केले होते साबुदाणे वडे तेव्हा ते खाली तळाखाली होते. सो आता हे फ्राय व्हायला स्टार्ट झाले आहे. सो हे वरती तेलावरती तरंगायला सुरुवात झाली आहे. सो तुम्ही पाहू शकता हे आपण ब्राऊन होईपर्यंत मीडियम आचेवर ठेवायचे आहेत. सो तुम्ही पाहू शकता आता आपले हे ब्राऊन झाले आहेत साबुदाणे वडे. आता मी काढून घेते. हे असं तेल निथळून घ्यायचं आणि आपण डिशमध्ये ठेवूया. सो तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे वडे रेडी आहेत. मी
दहीबरोबर सर्व केले आहे. दहीमध्ये साखर ॲड केली आहे. आपल्या आवडीनुसार आपण साखर ॲड करू शकतो, किती गोड पाहिजे त्यानुसार. सो मी आता तुम्हाला साबुदाणा वडा एक दाखवते. बघा कसं क्रिस्पी झाला आहे आणि आतमध्ये पण फ्राय झाला आहे. सो आपण हे ट्राय करूया. सो आपले साबुदाणे वडे क्रिस्पी झाले आहेत मस्त आणि खूप मस्त झाले आहेत. मी खाऊन बघितलेत. सो तुम्ही हे नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे मला सांगा. सो माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.